ठीक आहे. अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचं गृहनिर्माण प्रकल्प खूप वेग घेत आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्या कराराद्वारे विकासाची नेमणूक करतं. त्यातील काहींजण विकासकाकडे जागा पण ताबा देतात आणि काहींचा अज्ञानाचा फायदा घेऊन विकासक कराराद्वारे बांधून ठेवल्याचेही प्रकार घडत आहेत. अध्यक्ष महोदय, सद्यस्थितीत वर्षानुवर्ष अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडल्यामुळे हजारो रहिवासी जे आहेत ते अतिशय त्रस्त आहेत. यामध्ये ठाण्यामध्ये नौपाडा पाचपाखाडी भागात तर अनेक सोसायट्यांचा पुनर्विकास अनेक वर्ष काळ रखडला आहे. या संबंधामध्ये अध्यक्ष महोदय, जागेचा ताबा घेतल्यानंतर प्रत्यक्ष विकासकाने बांधकामास सुरुवात न करणे, करारामधील त्रुटींचा फायदा घेऊन सभासदांना भाडे देणे बंद करणे, करारातील अटी व शर्तीचा भंग होऊन विकासक बदलले, हे जाचक होऊन बसलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे याच्या संबंधामध्ये अशा सगळ्या प्रकारांना ही फसवणूक आहे, दिशाभूल आहे आणि रहिवाशांना अतिशय त्रासदायक आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आणि बाधित लोकांना दिशा देण्यासाठी फसवणूक करणाऱ्या विकासांकरता एक वेगळं असं धोरण शासनाने निर्माण करावं की जेणेकरून ठराविक काळामध्ये त्यांचा इमारतीचा विकास होईल आणि फसवणाऱ्यांवर देखील त्या ठिकाणी धाक बसेल. राऊत साहेब.